उत्तरपत्रिका जी आहे ती उत्तरपत्रिका जेवढी सुंदर असेल तेवढे आपल्याला जास्त मार्क मिळू शकतात. म्हणजे घर आहे आपलं, आपल्या घरामध्ये बाहेरच्या खोलीत आपण जर गेलो कुणाच्या आणि असं सामान पडलेलं असतं सगळं, इकडे पेपर पडलेले आणि भाजी पडलेली आहे कॉटवर, खुर्च्या वाकड्या तिकडे पडल्यात आणि आपण त्यांच्या घरात गेलो ते म्हणजे बसा, कुठं बसणार आपण? बसू शकतो का आपण त्यांच्या घरात? आपण म्हणणार हे जरा आवरा. तसं आपली जी उत्तरपत्रिका आहे त्या उत्तरपत्रिकेचं अक्षर वाकड तिकडे असेल तर ते शिक्षकांना वाचताच येणार नाही. त्यामुळं आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व व्यवस्थित होण्याकरता, सर्व बाजूनी परिपूर्ण होण्याकरता, जसा अभिनय यायला पाहिजे, गाणं यायला पाहिजे, हे अर्थात आपल्याला आवडत असेल ती गोष्ट करायची आहे. प्रत्येकाला सगळं यायला पाहिजे असं काही नाही, पण चांगलं गाणं यायला पाहिजे, चांगला अभिनय यायला पाहिजे, थोडंसं भाषण करायची आहे. या संस्कृतीचा विचार केला तर तुम्ही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठल्याही राज्यात जावा, प्रत्येक ठिकाणी भाषा वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणी अक्षर वेगळी आहेत, प्रत्येक जण वेगळं बोलताय. म्हणजे आपल्याला जास्त चांगले मार्क मिळू शकतात. आणि आपण मराठी बोलतो, मराठी लिहितो, इंग्रजी बोलतो, इंग्रजी लिहितो, तर त्या अक्षराला एक वळण असतं. ते वळण शिकवण्याचं काम हे दोन शिक्षक करणार आहेत. आणि अशा पद्धतीची शिबिरं ही व्हायला पाहिजेत. मुलांना त्याचं मार्गदर्शन मिळायला पाहिजे, त्यांना मुलांची प्रगती व्हायला पाहिजे. आपण ते लिहितो ते योग्य वेळेला आपल्याला चांगलं लिहिता यायला पाहिजे. आता एकच काम मी करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला काय पटतंय की नाही बघा. सुंदर आहेत ना?